पण पत्रे दाखव. आणि बांधा जाळा कधी येऊन अंगावर राजूच्या पत्रे तारवला राजूचा. कणकवली शहरातील जुनं भाजी मार्केट या ठिकाणी आम्ही आता भेट दिली. खरं तर ही संपूर्ण इमारत पूर्ण जीर्ण झालेली आहे. ही निर्लेखित करणं महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये जे आज 3-4 स्टॉलधारक आहेत, हे 4 स्टॉलधारक हे आजही त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत आणि याच्यामुळे त्यांच्या जीवितास त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो, कारण ही इमारत कधीही कोसळू शकते. आता काही भाग हा तिचा कोसळलेला आहे आजच, आणि यापूर्वीसुद्धा त्या संपूर्ण इमारतीची जी काही सगळी व्यवस्था आहे जी जीर्ण झालेली आहे, दुरावस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी मी ही आता भेट घेतली, प्रत्यक्ष पाहणी केली, तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनाही बरोबर घेतलं आणि नेमकं आता याबाबतचा प्रस्ताव भूसंपादनाचा जो आहे आणि इथं जे नवीन व्यापारी संकुल आपल्याला उभं करायचं आहे. खरं तर सर्वात प्रथम या ठिकाणी ही जी जुनी भाजी मार्केटची इमारत आहे, मला वाटतं 40 वर्षापेक्षा अधिकचा काळ, म्हणजे 40 ते 50 वर्ष एवढा काळ या इमारतीला होऊन गेलेला आहे आणि पूर्ण जीर्ण झालेली आहे. पूर्ण त्या ठिकाणी ती निर्लेखित करणं गरजेचं आहे आणि म्हणून लवकरात लवकर ती निर्लेखित केली जाईल. त्या इमारतीमध्ये जे आज त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी सेफ्टीच्या दृष्टीनं त्यांना ते व्यवसाय त्यांना तुम्ही ते खाली करा अशा प्रकारचं सांगावं लागेल आणि लवकरात लवकर नवीनच इमारत त्या ठिकाणी बांधावी लागेल. डागडुजी करून काही याचा प्रश्न सुटणार नाही, कारण या इमारतीमध्ये सगळं भग्न अवशेष त्या ठिकाणी राहिलेले आहे आणि पूर्ण याचं जे इमारतीचं जी म्हणजे जी मर्यादा आहे किंवा इमारतीचं जे आयुष्य आहे हे आयुष्य संपलेलं आहे आणि म्हणून ही नव्यानंच त्या ठिकाणी इमारत उभी करावी लागेल. आज या कोसळल्यामुळे, इमारत कोसळल्यामुळे, काही भाग कोसळल्यामुळे या ठिकाणी मी आलो, प्रत्यक्ष पाहणी केली आणि उद्यापासूनच कदाचित याच्या बाबतीतचा म्हणजे ही जी जीर्ण इमारत आहे ती त्या ठिकाणी उतरवण्यासाठी, कारण अशीच जर राहिली तर अजून फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ते निर्लेखित करणं गरजेचं आहे. त्यामुळे तसा पण तो निर्णय त्या ठिकाणी आम्ही करू आणि लवकरात लवकर म्हणजे संपादनाचा प्रस्ताव हा शासन स्तरावर प्रलंबित आहे. नगरपंचायतीची जी बाकीची जागा स्वतःची आहे आणि उर्वरित जागासुद्धा त्या ठिकाणी आरक्षित आहे. त्या सगळ्या जागेचा विचार करून या ठिकाणी एक भव्य व्यापारी संकुल कणकवली शहरवासियांसाठी तर इथल्या व्यापाऱ्यांसाठी कसं निर्माण करता येईल हा प्रयत्न याच्यामागे राहील. पण आजची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जीर्ण झालेलं आहे, इमारत कोसळलेली आहे. पहिली त्या इमारतीचं त्या ठिकाणी ती इमारत निर्लेखित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते काम पहिल्यांदा आपल्याला हातामध्ये घ्यावं लागेल.